Hello dear friends, welcome to my channel Take Science. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲक्टिव्हिटी शीट नंबर 5 हे आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला लेट्स अंडरस्टँड म्हणजेच समजून घेऊया याविषयी माहिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत, जसं एक्सक्रीशन इन ह्युमन बीइंग्स, त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम अँड किडनीज, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन्स अँड डायलिसिस ऑफ ब्लड, अशा प्रकारे या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रेफरन्स स्टँडर्ड 9 चॅप्टर 15 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर हा जो व्हिडिओ आहे हा चॅप्टर 15वर आधारित आहे, जो आपण मागील वर्षी शिकले आहात, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघूया यामध्ये आपल्याला कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स ज्या अचीव करायच्या आहे किंवा आपल्याला त्या अचीव होणार आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे स्टुडंट्स विल बी एबल टू अंडरस्टँड एक्सक्रीशन इन ह्युमन बीइंग्स. मानवाच्या शरीरामध्ये उत्सर्जन ही क्रिया कशी होते हे आपण समजून घेणार आहोत. टू ड्रॉ द कन्स्ट्रक्शन ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉनचं जे संरचना आहे किंवा त्याची रचना जी आहे ही आपल्याला काढता येईल. त्यानंतर थर्ड आहे स्टुडंट्स विल बी एबल टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ डायलिसिस ऑफ ब्लड. ब्लडचं जे डायलिसिस आहे, ज्याला रक्तव्याश्लेषण म्हणतो आपण, तशा पद्धतीने हे रक्तव्याश्लेषण आहे किंवा डायलिसिस ऑफ ब्लड जे आहे त्याचं महत्त्व आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. त्यानंतर लेट्स टेक ए लुक. यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत, जसं पहिल्यांदा एक्सक्रीशन इन ह्युमन बीइंग्स म्हणजेच रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल लाईक युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया एक्सेट्रा फ्रॉम द बॉडी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज द एक्सक्रिटरी सिस्टीम दॅट कॅरीज आउट हिज फंक्शन. द ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ किडनी, पेअर ऑफ युरेटर, त्यानंतर युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. अशा प्रकारची एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे मानवाची, ही या वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे. त्यानंतर युरिन इज फॉर्म बाय द किडनी बाय सेपरेटिंग द वेस्ट अँड अनवॉन्टेड एक्सेस सबस्टन्स फ्रॉम द ब्लड. अशा पद्धतीने किडनीमार्फत युरिन तयार होत असते आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे वेस्ट मटेरियल आहे किंवा अनावश्यक अशा पद्धतीचे जे पदार्थ आहे हे रक्तामधून वेगळे केले जातात. तर त्यासाठी ही एक्सक्रिटरी सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये कार्यरत असते. बघूया नेक्स्ट एक्सक्रिटरी सिस्टीम याविषयीची ही एक डायग्रॅम्स दिलेली आहे. बघा, ही डायग्रॅम जी आहे ही नेहमी आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते. तर ही जी एक्सक्रिटरी सिस्टीमची डायग्रॅम्स आहे यामध्ये आपण बघू शकता की इट इज मेड अप ऑफ पेअर ऑफ किडनी, पेअर ऑफ किडनीज आहे, त्यानंतर पेअर ऑफ युरेटर आहे. लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आपल्याला युरेटर दिसतील. त्यानंतर युरिनरी ब्लॅडर आहे आणि युरेथ्रा आहे. अशा प्रकारचे हे मेन पार्ट्स मिळून एक्सक्रिटरी सिस्टीम तयार झालेली असते. बाकी ॲडिशनल पार्ट्ससुद्धा या ठिकाणी दाखवलेले आहे. जसं किडनीच्या अगदी वरच्या भागाला एक ग्लँड्स असते, त्याला ॲड्रिनल ग्लँड्स म्हणतात. त्यानंतर या किडनीला ब्लड सप्लाय करणाऱ्या इथं ब्लड वेसल्स दाखवलेल्या, त्यापैकी इन्फेरियर व्हेना क्यावा आणि इकडे रेड कलरची जी ब्लड इथं दाखवलेली आहे ब्लड वेसल्स, ही आर्टरी आहे, रिनल आर्टरी असं म्हणतात याला. तर ही रिनल आर्टरी झाली. त्यानंतर ही जी आहे ब्ल्यू कलरची ही रिनल व्हेन आहे. त्यानंतर किडनीच्या आतील भागाची रचना इथं दाखवलेली आहे, जसं रिनल पेल्विस, मेडुला,
त्यानंतर कॉर्टेक्स. अशा प्रकारे ही एक्झिक्युटिव्ह सिस्टीम आहे. किडनीच्या आतील भागाची रचना जर आपल्याला पाहायची झाली तर बघूया यामध्ये काय काय आहे. तर किडनीच्या अगदी बाहेरच्या भागाला हा जो पार्ट दाखवलेला आहे त्याला म्हणतात रिनल कॅप्सूल. त्यानंतर त्याच्या मिडल पोर्शनला आहे कॉर्टेक्स. त्यानंतर आहे इकडे रिनल कॅलिक्स. त्यानंतर इकडे दिलेले आहे रिनल पिरॅमिड. हे आपण बघू शकता या ठिकाणी रिनल पिरॅमिड आहे. त्यानंतर इथे ब्लड वेसल्स, रिनल आर्टरी आणि रिनल व्हेन. त्यानंतर खाली आहे युरेटर. तर अशा पद्धतीने इंटरनल स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला ड्रा करायला विचारलं जाते. बघूया नेक्स्ट, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन अँड फॉर्मेशन ऑफ युरिन. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कसं असते आणि युरिन कशी तयार होते तर त्याविषयीची इथे बाजूला एक डायग्राम्स दिलेली आहे. बघा यामध्ये दाखवलेलं आहे की नेफ्रॉन म्हणजे ॲक्च्युली काय. तर नेफ्रॉन याचा अर्थ द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी दॅट परफॉर्म्स द बेसिक फंक्शन्स ऑफ फिल्ट्रेशन इज कॉल्ड नेफ्रॉन. तर अशा पद्धतीने नेफ्रॉनची आपण डेफिनेशन लक्षात घ्यायची आहे. द राईट किडनी इज स्लाइटली लोअर दॅन द लेफ्ट. राईट किडनी जी असते ही लेफ्ट किडनीपेक्षा थोडी खाली असते. ईच किडनी हॅज अप्रॉक्सिमेटली 10 lakhs नेफ्रॉन. बघा या ठिकाणी 10 लाख नेफ्रॉन्स असतात. द अप्रॉक्सिमेटली 5 liters ऑफ ब्लड विच इज प्रेझेंट इन ए नॉर्मल हेल्दी पर्सन्स बॉडी. निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये साधारणतः 5 liters ब्लड असते अप्रॉक्सिमेटली आणि हे दिवसातून 400 वेळा फिल्टर केलं जात असते. बाजूला आपण इथे डायग्रॅम पाहू शकता. ही नेफ्रॉनची डायग्रॅम्स आहे. ही किडनी, त्यानंतर किडनीच्या आतील भागाचे स्ट्रक्चर, त्यानंतर हे नेफ्रॉन आहे. नेफ्रॉनमध्ये सुद्धा छोटे छोटे काही पार्ट्स दाखवलेले आहे जसं ग्लोमेरुलस, बोवमन्स कॅप्सूल. त्यानंतर 3 प्रकारच्या ट्यूब्स इथं जोडलेल्या दिसतात आपल्याला. तर यामध्ये एक प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल्स असते. त्यानंतर लूप ऑफ हेनले, त्यानंतर आहे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल्स आणि शेवटी इकडे आहे युरेटर. अशा पद्धतीने या ठिकाणी ही नेफ्रॉनची डायग्रॅम. त्यानंतर पुढे ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर केअरफुली. बघा या ठिकाणी ही फिगर आपण केअरफुली ऑब्झर्व करू शकता. इट इज द डायलिसिस ऑफ ब्लड. बघा या ठिकाणी ही डायलिसिस मशीन आहे आणि ह्या डायलिसिस मशीनमध्ये ब्लड जे असते ह्युमन बॉडीमधलं ते ज्या ठिकाणी पासआउट केलं जाते, ट्रान्सफर केलं जाते आणि त्यानंतर मग प्युअर झालेलं जे ब्लड आहे ते परत पुन्हा इकडे मशीनमध्ये प्युअर झाल्यानंतर मग ते ह्युमन बॉडीमध्ये इन्सर्ट केलं जाते. इथे आपल्याला हा मानवी हात दाखवलेला दिसत आहे आणि इथे सिरिंज जोडलेले आहे. 2 या ठिकाणी पाईप सिरिंजचे लावलेले आहे. तर एका सिरिंजमधून ब्लड हे मशीनमध्ये या ठिकाणी सोडलं जाते. फिल्टर केल्यानंतर मग शेवटी इकडे परत ते ह्युमन बॉडीमध्ये इन्सर्ट केलं जाते. इकडे बाजूला युरिन तयार होण्याची प्रोसेस जी आहे या मशीनमध्ये कशी होते त्याबद्दल ही इथे डायग्राम्समध्ये माहिती दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने हे डायलिसिस ऑफ ब्लड. आता हे डायलिसिस ऑफ ब्लडमध्ये पहा ही परिस्थिती केव्हा उद्भवू शकते. जर काही कारणास्तव एखादी समजा जर दुखापत झाली असेल, इंजुरी झाली असेल किंवा इन्फेक्शन झालं असेल किंवा काही कारणास्तव ब्लड सप्लाय कमी झाला असेल तर आपल्या शरीरामधली जी किडनी असते याची एफिशियन्सी ही कमी होत असते. कार्यक्षमता जी आहे किडनीची ती रेग्युलर राहत नाही आणि त्याच्यामुळं काय होते की या ठिकाणी जे एक्सेस ऑफ टॉक्झिक सबस्टन्स जे आहे आपल्या शरीरामध्ये तयार होणारे तर हे टॉक्झिक सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये जमा व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम शेवटी मृत्यूमध्ये होतो. अशा पद्धतीने इफ किडनी फेल, जर किडनी फेल झाली तर नायट्रोजिनस वेस्ट जे असतात आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मॅनमेड मशीन. तर ही जी मॅनमेड मशीन जी दाखवलेली आहे तर या मशीनच्या सहाय्याने आपल्याला ब्लड फिल्टर करता येत असते आणि म्हणून या मशीनला म्हटलेलं आहे डायलिसिस मशीन.
आणि ही जी प्रोसेस आहे याला डायलिसिस म्हणतात. तशा पद्धतीने या ठिकाणी या मशीनमधून एका वेळेस 500 मिलीलिटर ब्लड हे फिल्टर केलं जात असते आणि त्यानंतर प्युरिफाईड झालेलं जे ब्लड आहे ते परत नंतर इन्फ्यूज केलं जाते इनटू द बॉडी ऑफ पेशंट. त्यानंतर बघा या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेले आहे प्रॅक्टिससाठी. लेट प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 1, राईट नेम्स. द ऑर्गन दॅट मेक्स युरिन बाय सेपरेटिंग वेस्ट प्रॉडक्ट्स अँड एक्सेस वेस्ट प्रॉडक्ट्स फ्रॉम द बॉडी. असा कुठला ऑर्गन्स आहे की ज्या ऑर्गन्समध्ये वेस्ट प्रॉडक्ट हे युरिनपासून सेपरेट केले जातात आणि तो ऑर्गन्स ज्याचं नाव आहे किडनी. कारण किडनी हा असा ऑर्गन्स आहे की यामध्ये ब्लड हे फिल्टर केलं जात असते आणि ब्लड फिल्टर केल्यानंतर जी युरिन तयार होते त्यामध्ये ब्लडमध्ये असलेले जे वेस्ट प्रॉडक्ट आहे ते युरिनच्या फॉर्ममध्ये ते रिमूव्ह केले जातात. त्यानंतर सेकंड आहे आर्टिफिशियल मेथड्स ऑफ सेपरेटिंग नायट्रोजिनस सबस्टन्स फ्रॉम द ब्लड. अशी कुठली आर्टिफिशियल मेथड्स आहेत? आत्ताच आपण बघितलेली आहे की ही जी आर्टिफिशियल मेथड जी आहे की ज्यामध्ये नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल हे रिमूव्ह केले जातात, तर त्या आर्टिफिशियल मेथडचं नाव आहे डायलिसिस. त्यानंतर नेक्स्ट आहे द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी दॅट परफॉर्म द बेसिक फंक्शन्स ऑफ फिल्ट्रेशन. तर बेसिक युनिट आहे किंवा फंडामेंटल युनिट जे आहे किडनीचं तर ते आहे नेफ्रॉन. त्यानंतर ड्रा नीट अँड लेबल डायग्राम. आपल्याला काही डायग्राम्स या ठिकाणी ड्रा करायचे आहे. त्यामध्ये ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम, या ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीमची डायग्राम ही या प्रकारची आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हर्टिकल सेक्शन ऑफ किडनी. तर व्हर्टिकल सेक्शन ऑफ किडनीची डायग्राम ही अशा प्रकारची आहे. तर या डायग्रामची आपण प्रॅक्टिस जर आपण केली तर आपल्याला यावरचा क्वेश्चन कंप्लीट करता येईल. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे आयडेंटिफाय कोरिलेशन बिटवीन द टर्म्स नेफ्रॉन ब्लड फिल्ट्रेशन युरिनरी ब्लॅडर. काय येणार यामध्ये कोरिलेशन आपल्याला लिहायचं आहे बघा. टू स्टोअर युरिन. त्यानंतर फोर्थ क्वेश्चनमध्ये नेम द ऑर्गन्स विच हेल्प इन द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन अदर दॅन किडनीज. यामध्ये लंग्स अँड स्किन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे हाऊ मच ब्लड इज प्रेझेंट इन अ नॉर्मल हेल्दी पर्सन्स बॉडी. 5 liters अप्रॉक्सिमेटली. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे हाऊ मेनी टाइम्स ब्लड इज फिल्टर बाय द किडनी एव्हरी डे. तर याचं आन्सर आहे 400 टाइम्स डेली. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे राईट द 3 इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम अँड देअर फंक्शन. तर बघा अशा प्रकारे पेअर ऑफ किडनी, पेअर ऑफ युरेटर, युरिनरी ब्लॅडर. या पद्धतीने आपले हे क्वेश्चन इथे पूर्ण झालेले आहे. शेवटी इथे एक लिंक्स दिलेली आहे. जर आपल्याला डिटेल स्टडी जर आपल्याला मिळवायची असेल त्यासाठी ही लिंक ओपन जर केली तर आपल्याला पुन्हा याविषयीची माहिती समजून घेता येईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी शीट नंबर 5 आपण बघितलेली आहे. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्रिज कोर्सच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये. तोपर्यंत थँक्स.